नमस्कार मित्रांनो. आज आपण एफ-आय-आय आणि डी-आय-आय यांची जी ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे मंथली, डेली आणि इयरली याबद्दल एक विश्लेषण करणार आहोत. सोप्या आणि खूप सहज भाषेमध्ये. तर एफ-आय-आयज म्हणजे काय? तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे असतात ते आपल्या इंडियन मार्केटमध्ये जे इन्व्हेस्ट करतात त्यांना एफ-आय-आयज असं म्हणतात. आणि डी-आय-आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, म्हणजे जर तुम्ही बघितला तर म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स कंपनीज, पी-एफ फंड्स, तर ज्या इन्स्टिट्यूशन्स असतात जे आपल्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात इंडियन स्टॉक मार्केटमध्ये, त्यांना डी-आयज आपण म्हणतो. तर यांची जर आपण ॲक्टिव्हिटी बघितली, म्हणजे मी आता एफ-आय-आयची ॲक्टिव्हिटी बघतो आहे आणि इथे त्यांची डेली ॲक्टिव्हिटी बघतो आहे. तर एफ-आय-आयजमध्ये काल त्यांनी 1500 करोडचा सी-एम प्रोव्हिजनल म्हणजे कॅश मार्केटमध्ये त्यांची काय ॲक्टिव्हिटी झालेली आहे. तर ऑक्टोबर 14 म्हणजे काल जर आपण बघितलं तर त्यांनी 1500 करोडचं सेलिंग आपल्या इंडियन मार्केटमध्ये केलेली आहे. आणि जर मागचे जर काही रेकॉर्ड त्यांचा बघितला तर निरंतर ते आपल्या इंडियन मार्केटमध्ये सेलिंग करत आहे, हे आपल्याला जाणून येतं. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक दिवशी हे आपल्या इंडियन मार्केटमध्ये सेलिंग करत आहेत. त्याच पद्धतीने जर आपण डी-आयमध्ये बघितलं तर डी-आयमध्ये निरंतर बाईंग सुरू आहे किंवा डेली बेसिसमध्ये आपले जे डी-आयज आहेत, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स आहेत, हे किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत, हे बाईंग करत आहे. याच्यामागचं रिझन हे आहे की आपल्यामध्ये इंडियनमध्ये जर म्युच्युअल फंडची एस-आय-पीचा डेटा जर आपण बघितला तर ऑलमोस्ट 28,000 करोडची एस-आय-पीचा डेटा जो ऑटो एस-आय-पी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होत आहे, तो 28,000 करोड आहे. तो मंथली बेसिस आपल्या इंडियन मार्केटमध्ये येतो आहे थ्रू म्युच्युअल फंड्स. तर ही डेली ॲक्टिव्हिटी आहे डी-आय-आयची. मंथली जर आपण बघितलं तर मंथलीमध्ये डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जर आपण बघितलं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑलमोस्ट 17,500 करोडचं बाईंग त्यांनी आतापर्यंत केलं आहे. सप्टेंबरमध्ये 65,000 करोड, ऑगस्टमध्ये 94,95,000 करोड, जुलैमध्ये 60,000 करोड, जूनमध्ये 72,000 करोड. तर निरंतर दर महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर हा मोठा आकडा आपल्याला दिसून येतो आहे की डी-आय-आयद्वारे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला जातो आहे. तेच जर आपण एफ-आय-आयजमध्ये जर बघितलं तर एफ-आय-आयजमध्ये तुम्हाला ऑक्टोबरमध्ये तेवढा सेलिंग डेटा नाही आहे, पण सप्टेंबरमध्ये 35,000 करोड, ऑगस्टमध्ये 46,900 करोड, जुलैमध्ये 47,600 करोड, एवढा सेलिंग त्यांनी आपल्या इंडियन मार्केटमध्ये केलं आहे. एप्रिल मेमध्ये त्यांचा थोडा बाईंगचा आकडा आला, पण तो खूप नॉमिनल आहे. जवळपास 18,000-20,000 करोडचा त्यांचा नॉमिनल डेटा त्यांनी या 4 महिन्यामध्ये बाय केलं. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर दर महिन्यामध्ये त्यांचा मोठा सेलिंगचा आकडा आपल्याला इथे दिसतो आहे. तेच जर आपण वाय-टी-डी म्हणजे इयरली बेसिस जर आपण बघितलं तर एफ-आय-आयद्वारे दरवर्षी म्हणजे जर आपण बघितलं तर 2021 तर 2025पर्यंत त्यांनी निरंतर आपल्या इंडियन मार्केटमध्ये सेलिंग केलेली आहे. हा जर आपण टोटल आकडा बघितला तर हा जवळपास 10 लाख करोडचा आकडा असा हा या 5 वर्षामध्ये येतो आहे. तेच जर डी-आयची आपण ॲक्टिव्हिटी बघितली तर डी-आय-आय जसं आपण मागे बघितलं, दरवर्षी मोठ्या प्रमाणात डी-आयद्वारे बाईंग होते. हा टोटल जर बघितलं तर 2025मध्ये आत्तापर्यंत म्हणजे जानेवारीपासून तर ऑक्टोबर आतापर्यंत त्यांनी 6 लाख करोडचा बाईंग केलं आहे. 2024मध्ये 5.25 लाख करोडचं बाईंग, 2023मध्ये 1,84,000 करोड, 22मध्ये 2.25 लाख करोड आणि 2021मध्ये ऑलमोस्ट 1 लाख करोडचा त्यांनी आकडा बाईंग केलेला आहे. हा टोटल जर आपण ह्या 5 वर्षाचा म्हणजे कोविडनंतरचा जो 5 वर्ष आहे, त्या 5 वर्षामध्ये इंडियन मार्केटमध्ये म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टरद्वारे 17 लाख करोड एवढं बाईंग केलेलं आहे. तर जर आपण डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल 17 लाख करोड मायनस एफ-आय इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स 10 लाख करोड जर आकडा मायनस केला तर 7 लाख करोडचा नेट आकडा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सद्वारे आपल्याकडे आपल्या मार्केटमध्ये हा आलेला आहे. तर हेच कारण आहे मित्रांनो की जरी एफ-आय-आयने मागच्या 5 वर्षामध्ये सेलिंग केलेली आहे, तरी आपलं मार्केट खाली येत नाही आहे किंवा खाली जर आलं आहे तर ते लवकर बाउन्स बॅक होतं आहे आणि आपल्याला अजूनही आपलं मार्केट एक 25,200च्या जवळ आहे. म्हणजे हार्डली 4% ऑल टाईम हायच्या आपण जवळपास खाली आहोत. हा आकडा असाच वाढत जाणार आहे. आपले इंडियन इन्व्हेस्टर जे आहेत यांच्याकडं खूप जास्त प्रमाणात आर्थिक साक्षरता पोहोचत आहे.
प्रत्येक व्यक्तीने एक रेग्युलर बेसिसवर इन्व्हेस्टमेंट करायला हवी शेअर मार्केटमध्ये. थ्रू तुम्ही म्युच्युअल फंडद्वारे करा किंवा तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तुम्ही शेअर मार्केटमध्ये करा. तर आपल्या ॲडवायझरद्वारे माहिती घ्या आणि आपल्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.